यूट्यूब फॅमिली. तर मी तुम्हाला माझं छोटंसं गार्डन दाखवणार आहे, जिथे मी स्वतः काही फांद्यांपासून बनवलेली झाडे आणि काही मी विकत आणून, तर काही मी रोपांपासून, तर काही बियांपासून बनवलेली मी झाडं माझी गार्डन दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर हा आहे चांदीपाट, बघू शकता. हा मी एका माझ्या मैत्रिणीच्या तिथून मी फांदी आणली होती. बघू शकता आता ते फांदीचं रूपांतर खोडामध्ये झालं आहे. तर अगदी ही माझ्या या बोटाप्रमाणे काळी एक आणली होती मी ह्या साईजची एवढी कलम, आणि मी ती इथे लावली. अगदी त्याला 1-2 महिन्यामध्ये पालवी फुटली आणि त्याने आम्हाला अगदी चक्क, तुम्हाला भरोसा बसणार नाही, त्याने 4 महिन्यामध्ये आम्हाला फुलं द्यायला सुरुवात केली. कमी बजेटमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं काहीही खाद्य त्याला काहीही नव्हतं, फक्त पाणी आणि आमच्या इथलं थोडंफार शेणखत, किंवा तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही गांडूळ खत टाकू शकता. अगदी थोड्या प्रमाणात टाकायचं, जास्त प्रमाणात टाकायचं नाही, काही आवश्यकता नाही. तर ह्याची वेळोवेळी कटिंग करायची असते, पण मी नाही केली. त्याला असंच मनसोक्त वाढवण्याचं सहभागी आम्ही त्याला देत आहोत, कारण आमच्याकडे भरपूर जागा आहे. तर त्यामुळे आम्ही त्याला कट करत नाही. आणि तुम्हाला याचे कटिंग्स लागल्या तर कोणी जवळपासचे असाल तर नक्की या आणि घेऊन जा. तर चला दुसऱ्या झाडाबद्दल सांगायला सुरुवात करते. तर बघू शकता तुम्ही, हे मी एका फांदीपासून तयार केलेलं आहे. तर हे आहे मधुमालती. आता सध्या याचा सर्व जो फुलाचा बहर होता तो आताच गेलेला आहे बघा. याचा व्हिडिओमध्ये मी एक फोटो बाजूला लावेल, तुम्ही बघू शकता की किती छान फुलांनी बहरलं होतं हे. तर ह्याने आमच्या घराची पूर्ण शोभा वाढवली होती. तर मी तुम्हाला याच्याबद्दल सांगते. ह्याला आपण घरावरती टेरेसवरती पर्यंत नेऊ शकतो. हा एकदम वेलासारखा वाढतो आणि तुम्ही याची कटिंग करू शकता, किंवा याला असं व्यवस्थित कवर करून याला कमी जागेमध्ये सेट करू शकता. आणि खूप कमी पैशामध्ये, कमी बजेटमध्ये, कमी जागेमध्ये येणारं हे खूप चांगली वेल आहे. वेलीसारखं वाढवलं तर वेलीसारखं, आणि झाडासारखं ठेवायचं तर झाडासारखं. सध्या आम्ही याला झाडाप्रमाणेच वाढवत आहोत. तर बघू शकता याची फांदी ह्याप्रमाणे असते, त्याची ओळख वेल आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ओळख म्हणून, म्हणजे तुमच्या लक्षात राहावं. ह्याची पानं ह्याप्रमाणे असतात बघा. सीताफळाची पानं तुम्ही बघितली असतील तर अगदी त्याचप्रमाणे, पण थोडीशी डिफरंट. आणि आता सध्या ना याचा बहर गेला बघा. हे बघा, तुम्ही पाहू शकता थोडंसं फूल आहे ते. तर ह्या पानांचा कलर थोडा पोपटीमध्ये कन्वर्ट झाला आहे. हा पूर्ण हिरवा हिरवा झाड होतं हे, पण आता ह्याचा कलर चेंज झाला आहे. तर हे तुमच्या गार्डनमध्ये नक्की लावा, हे तुमच्या घराची शोभा वाढवेल. तर चला आता मी तुम्हाला दुसरं झाड दाखवते. हे आपल्या बागेतील तिसरं झाड. तर हे अगदी आम्ही गेटच्या साईडलाच लावलेलं आहे. ही मी माझ्या वहिनीच्या घरून ही फांदी आणली होती आणि हे लावलं होतं. अगदी एवढीशी फांदी होती आणि आज बघा किती मोठी झाड झालं आहे. अगदी आय थिंक आता हे 10 फुटाचं तरी झालं असेल. आणि ह्यानं आम्हाला एवढंसं असल्यापासून, 3.5 फुटाचं असल्यापासून त्यानं आम्हाला फुलं द्यायला स्टार्ट केलेलं आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जास्वंदी सुवासिक नसते पण खूप फायदेशीर असते. याचे फायदे म्हणजे सध्या तुम्ही पाहू शकता सोशल मीडियावरती कुठेही तुम्हाला दिसून येईल. हे जे फुलं आहेत ह्याला असं हे वाळवायचं, ह्याला काढून, आणि तुम्ही याला सुकवा, किंवा अशाच पद्धतीने पॅराशूट ऑइलमध्ये, कोकोनट ऑइलमध्ये तुम्ही ह्याला गरम करून उकळून तुम्ही ते तुमच्या केसांच्या मुळाला लावू शकता. त्याने तुमचे केस पांढरे होणार नाहीत आणि छान वाढतील. आणि खूप गुणकारी आहे हे. ह्याचे अजून बरेचसे फायदे आहेत, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सर्व दाखवेन. तर तुम्ही बघा, हे जास्वंद थोडं वेगळं आहे, हे युनिक आहे. तर ह्या जास्वंदाला अनेक पाकळ्या आहेत. आता तुम्हाला फ्रेशमध्ये मी एक फूल दाखवते, किंवा मी याचा तुम्हाला फोटो लावेल. तुम्ही बघू शकता भरगच्च भरलेलं आहे आणि खूप सुंदर, एकदम टवटवीत. खूप म्हणजे मला सर्वात जास्त जास्वंदामध्ये आवडणारा हा प्रकार आहे. तुम्हालाही नक्की आवडेल. तर तुम्हीही तुमच्या बागेमध्ये ह्याचा समावेश नक्की करा. आणि हेही खूप कमी जागेमध्ये येणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी एवढ्या अशा जागेमध्ये. आणि याला सरळही वाढू शकता, किंवा त्याला कटिंग करून तुम्ही छोटंही ठेवू शकता. बोनझाई टाईप तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवा. तुम्ही पाण्यामध्ये येणारं झाड आहे. आणि तुम्ही पहा
ह्याचे उपयोग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अजूनही याला खूप साऱ्या कळ्या आहेत आणि फुलं पण आहेत. आता मी ह्या फुलांचं ऑइल मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला बघायला इझी जाईल. आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची लिंक ॲटोमॅटिकली तुमच्या चॅनलला येऊन जाईल आणि तुम्हाला बघण्यास सोपं होऊन जाईल. तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ह्या झाडाचे बरेचसे फायदे मी तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तर ह्या फांदीपासून तुम्ही हे रोप म्हणजे हे झाड बनवू शकता. याचं बूड पहा आणि याची ओळख, हे पान पहा. आणि तुम्हाला हे कुठेही मिळून जाईल, कोणत्याही नर्सरीमध्ये मिळून जाईल. नाहीच मिळालं तर कुठेतरी तुम्ही जात असाल तर रस्त्याने दिसलं तर कोणालाही तुम्ही रिक्वेस्ट करून पहा, तुम्हाला ते नाही म्हणणार नाहीत. कारण झाडप्रेमी हे कोणालाही झाड लावण्यापासून कधीच रोखत नाहीत. तर नक्की कोणाला तरी मागून पहा, तुम्हाला नक्की मिळून जाईल. व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.